त्या माहितीनुसार आतापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झालाय। मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकारनं 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। मंत्री गिरीश महाजनांनी सांगितल्याप्रमाणे बहुतांश प्रवासी हे उत्तर भारतातले होते जे या ट्रेननं प्रवास करत होते। ज्यांचे नातेवाईक या दुर्घटनेमध्ये ज्यांचा जीव गमावला गेलाय त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचं काम सुरू आहे। जे जखमी आहेत त्यांच्यावर सरकारी खर्चातून उपचार केले जातील। जखमी असलेले किंवा मृत व्यक्तींचे जे नातेवाईक सध्या या परिसरामध्ये उपस्थित आहेत त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था सुद्धा प्रशासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं केली जात असल्याची माहिती गिरीश महाजनांकडून देण्यात आली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घडलेल्या प्रकरणाची दखल घेत सर्व यंत्रणांना सतर्क होऊन काम करण्याचे आदेश दिलेले आहेत। ही घटना संध्याकाळी साधारणतः 5:30च्या दरम्यान घडली। एक छोटीशी अफवा या घटनेला कारणीभूत ठरली। 16 जणांचे जीव जायला कारणीभूत ठरली। ट्रेनमध्ये आग लागली आहे अशी ओरड कोणीतरी केली आणि घाबरलेल्या लोकांनी चेन खेचली। चेन ओढल्यामुळे ट्रेन थांबली आणि हा अपघात घडला लोकांनी उड्या मारल्यानंतर। क्या हुआ इधर फायर का कुछ हुआ तो पब्लिक ने क्या बोला कि फायर का हुआ तो जो पैसेंजर थे वो डर के वो साइड पर टूट गए। तो अपकमिंग जो ट्रेन था उन्होंने क्रश कर दिया। ये साइड टूटना चाहिए था वो साइड टूट गए चालू ट्रेन में। तो उस हिसाब से तो लगभग 40-50 लोग को ऐसा हमने देखा वो लोग को क्रश हुए और दे हैड कट इनटू 4 पीसेस। ट्रेन रुकी वहाँ पर देखा आदमी खत्म हुए। तो क्या हुआ था? क्या अफवाह फैली थी? क्या कूद लिए थे आदमी वहाँ पे तो ये भगा के ट्रेन में आग लग गई है। हाँ। तो हम भी सब लोग उतर लिए। उसके बाद एक टीटी बताई इसमें बैठ लो तो हम लोग बैठ लिए। बहुत यात्री रह गए वहाँ पे। तो हादसा वहाँ कितने लोग अब हफ्ता के लिए तुम लोग बता दिए लेकिन दो तीन लोग हमने देखा यहाँ पर। क्या हुआ इधर फायर का कुछ हुआ तो पब्लिक ने क्या बोला कि फायर का हुआ तो जो पैसेंजर थे वो डर के वो साइड पर टूट गए। तो अपकमिंग जो ट्रेन था उन्होंने क्रश कर दिया। ये साइड टूटना चाहिए था वो साइड टूट गए चालू ट्रेन में। तो उस हिसाब से तो लगभग 40-50 लोग को ऐसा हमने देखा वो लोग को क्रश हुए और दे हैड कट इनटू 4 पीसेस। क्या हुआ था भाई? क्या देखा था आपने? कुछ नहीं, बस बोले आग लग गई, ऐसा करके रोक दिया गाड़ी रुकी, बस हम उतरने लगे, सामने से गाड़ी आ गई। कितने लोग 25 से 30 लोग, जो घायल है वो अलग ऐसे ट्रेन रुकी वहाँ पर देखा आदमी खत्म हुए। तर काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आपल्याला की नेमकं घडलं काय। तर आग लागली आहे अशी कुठेतरी अफवा पसरली आणि त्यानंतर लोकांनी धडाधड उड्या मारल्या। पण काही लोकांनी घाबरून ज्या दिशेनं उडी मारायची नव्हती म्हणजे तिथे दुसरा ट्रॅक होता त्या दिशेनं ही उडी मारली आणि त्या प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेमध्ये ट्रेनच्या दोन्ही बाजूंनी लोकांनी उड्या मारण्याचा प्रयत्न केला। ज्यांनी विरुद्ध दिशेला उडी मारली ते सुदैवाने अपघातातनं वाचले, पण ज्यांनी कर्नाटक एक्सप्रेस येत असलेल्या ट्रॅकच्या दिशेनंच उडी मारली त्यांना मात्र ट्रेननं चिरडलं। आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। एक छोटीशी अफवा किंवा प्रवाशांच्या मनात निर्माण झालेला गोंधळ आणि संभ्रम या रेल्वे अपघातासाठी आणि 16 जणांचे जीव जाण्यासाठी कारणीभूत ठरलाय। सध्या गंभीररित्या जखमी असलेल्यांवरती तातडीचे उपचार केले जात आहेत। काही जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते। संध्याकाळी 5:30च्या सुमारास हा अपघात घडला। आतापर्यंत जे मृत व्यक्ती आहेत त्यांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकारनं 5 लाखांची मदत जाहीर केलेली आहे आणि जखमींच्या उपचारांचा खर्च सुद्धा सरकारच्या वतीनं केला जाईल। या घटनेमध्ये सुदैव इतकं होतं की ज्या वेळेला ही दुर्घटना घडली किंवा ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथून अनेक गावं जवळ होती। लोकांना जशी माहिती मिळाली 15 ते 20 मिनिटात अनेक जण या घटनास्थळी येऊन पोहोचले आणि त्यांनी तातडीनं जखमींना मदत करायला सुरुवात केली। रेल्वे प्रशासन असो किंवा जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची यंत्रणा सर्वजण तातडीनं कामाला लागले। ॲम्ब्युलन्सेस धडाधड दाखल झाल्या, जखमींना पोहोचवण्याची व्यवस्था केली गेली। पण दुर्दैवानं 16 जणांनी या रेल्वे अपघातात आतापर्यंत आपला जीव गमावल्याची माहिती GRP पोलिसांकडून दिली जाते। संध्याकाळी 5:30च्या सुमारास घडलेला हा भयंकर अपघात एक अफवा कारणीभूत ठरली लोकांचा जीव जाण्यासाठी। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची बतावणी कोणीतरी केली आणि यानंतर घाबरलेल्या लोकांनी चेन ओढण्याचा प्रयत्न केला, पण ट्रेन थांबायच्या आत किंवा ट्रेन ज्या वेळेला हळू स्लो पुढे जात होती
तेव्हाच लोकांनी रेल्वे ट्रॅकवरती उड्या मारल्या. पण लोक इतके घाबरलेले होते अफवेमुळे की आपण नेमके कोणत्या ट्रॅकवरती उड्या मारतोय हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. अनेकांनी अनवधानानं चुकीच्या ट्रॅकवरती उतरण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच त्यांचा घात झाला. त्यांनी आपला जीव गमावला एका चुकीच्या निर्णयामुळे. त्यामुळे रेल्वेनं प्रवास करत असताना कोणत्याही जिल्ह्यातील पाचोऱ्यानजीक